काय बोलावं मला कळत नाही, कारण हा सिनेमा कधी येतोय याची एक्साइटमेंट जेवढी तुम्हाला आहे तेवढी मला पण आहे. कारण ही सगळी जी काही मंडळी आहेत ना मंचावरची, लेखक असो, संगीत असो, दिग्दर्शक असो, अभिनय करणारी सगळी मंडळी, मी एवढंच सांगेन, तुम्ही आम्हाला जे दिलंय ना सामान्य नागरिकांना, ती सगळ्यात अमूल्य गोष्ट तुम्ही दिलेली आहे. आणि ती अमूल्य गोष्ट ही आहे की तुम्हाला मोल देऊन बऱ्याच गोष्टी मिळू शकतात. तुमच्या खिशात पैसे असतील, 4 चांगल्या गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकाल, पण तुमच्याकडे काही नसताना सुद्धा तुम्हाला जी दिली जाते ती अमूल्य गोष्ट म्हणजे तुम्ही सगळे आम्हाला अतिशय निखळ हसवता, आणि ती ताकद तुमच्यामध्ये आहे. मी मुद्दामून हे स्पष्टच करतो कारण स्ट्रगलर सालाच्या सगळ्या एपिसोड्स आणि त्या भाषेबद्दल मी काही सहमत असेल नसेनही, किंबहुना नाहीच असं म्हणतो. कारण सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी काय प्रमोट केलं असं परत नवीन विषय नको, पण मैत्रीला जगणारा माणूस आहे मी, आणि मैत्रीची भाषा ही मैत्रीच असते. मित्रांची भाषा मैत्रीच असते. त्या भाषेला दुसरा कुठलाही रंग लागू शकत नाही, त्याला बांधता येऊ शकत नाही, त्याच्यावर आक्षेप असू शकत नाही. त्यातले आक्षेप खरेही असू शकतील, पण धागा असतो तो मैत्रीचा असतो, आणि तो तुम्ही सगळ्यांनी उभा केलाय. 10 वर्ष उभा केला. आणि आता मामाच्या गोवाला जाऊया, आता याची एक्साइटमेंट आहे आम्हाला. तो 31 जुलैपर्यंत का थांबवतोय विजू तुम्ही? सर जस्ट शूट झालंय, कारण मेचा महिना आहे सुट्टीचा. सगळी मुलं, सगळी लोक वाट पाहत असतील. जूनमध्ये पाऊस येईल, चांगलं वातावरण, थंड होईल, त्याही वेळेला लोकांना एक्साइटमेंट होईल. जुलैपर्यंत नका थांबू, या लवकर. सर मैत्रीचा सिनेमा आहे आणि 31 जुलै नंतर सुरू होणारा जो पहिला आठवडा आहे तो फ्रेंडशिप वीक असतो. त्यामुळे मित्रांकडून मैत्रीपूर्ण गिफ्ट द्यायचं होतं, त्यासाठी तो आठवडा निवडला. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मी अवधूत गाणी ऐकली नाही, पण आत्ता जे काय ऐकलं सुपर. आणि हे सगळे अभिनयात तर काय, मी तुम्हाला काय सर्टिफिकेट देणार, फक्त वाट पाहतोय मी. शुभेच्छा सगळ्यांना, मनापासून शुभेच्छा. वा, नक्कीच आपण सगळे आतुरतेने वाट पाहतोय ती 31 जुलैची. पण त्याआधी केक कटिंग सेलिब्रेशन तो बनता आहे, कारण मैत्रीचं जे नातं जपण्याची ही वेळ आहे, त्याला कुठेतरी गोडवा सुद्धा हवा, आणि तो गोडवा मैत्रीपूर्ण नक्कीच असतो, पण कुठेतरी एक सांकेतिक भाषा सुद्धा हवी असते ना. त्यामुळे केक कटिंग सेलिब्रेशन कडे सुद्धा आपण वळूया. मी त्याआधी फक्त आपल्या पत्रकार मित्रांना 2 गोष्टी फक्त सांगायच्या आहेत. 2 गोष्टी सांगायच्या, 2च गोष्टी सांगायच्या. येस, खरं तर समयोचित नाही आहे साहेबांनी बोलल्यानंतर कार्यक्रमात मी बोलणं, पण पत्रकार मित्रांना सांगतो की खूप भीती मनात दाटून पहिला एपिसोड केला होता की आम्ही ना 10x10च्या चाळीत वाढलेलो आहोत सगळेच. मी काय, संतोष काय, बाबा काय. बाबा तर लालबागचा आहे अस्सल, कुशल काय. तर आमच्या आजूबाजूला जी भाषा होती ना त्याच भाषेचे संस्कार आमच्यावर झाले. आम्ही जाणून बुजून हे करत नाही होत, आणि आम्ही मित्र जेव्हा बोलतो तेव्हा याच भाषेत बोलतो. त्याला काय करणार, कारण ते आमच्या रक्तात आहे, ते आमच्या आत आहे, आणि आमच्याकडे नाही होऊ शकत ए बाबा लबाड असं नाही म्हणू शकत है ना, म्हणजे बन असेल त्यात. पण होईल कसं की त्या भाषेवरून आम्हाला असांस्कृतिक ठरवण्याचा काही भाग नाही आहे. कारण आम्ही भाऊपाध्यांच्या कादंबऱ्या वाचून मोठे झालो आहे, आम्ही नामदेव ढसाळ्यांच्या कविता वाचल्या. तो आमची एक्सप्रेस होण्याची ती शैली आहे, आमची व्यक्त होण्याची शैली आहे. त्यामुळे मला फक्त मनापासून क्षमा मागायची त्यांची, जर या शैलीमुळे कोणाची मनं दुखावली गेली असतील तर याचा संपूर्ण जबाबदार हे कोणी नाहीत, एक लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून मी आहे. त्यामुळे मी तुमची या शैलीसाठी मनापासून क्षमा मागतो जर तुम्ही दुखावला असाल तर. आणि जर कुणाला काही व्यक्त व्हायचं असेल, अंकुश, मी माझ्याकडून व्यक्त झालो, इफ यू फील लाईक काही व्यक्त व्हायचं असेल. काही नाही, पहिल्या एपिसोडपासून मी ह्यांना बघतोय आणि माझी खूप इच्छा होती त्यावेळेला. आज मी पहिल्यांदा सगळ्यांसमोर बोलून दाखवतो की मला देखील काम करायचं होतं. प्रत्येक एपिसोडला एक सेलिब्रिटी येत होता आणि असं मला वाटत होतं अरे मला का बोलवत नाही. का बोलवत नाही हे मला माहिती होतं, का बोलवत नाही ते, पण एवढे एपिसोड्स होत होते आणि सगळे म्हणजे संजय जाधव सर असतील, महेश मांजरेकर सर असतील, रवी जाधव सर असतील, प्रत्येकजण येत होते.
मला नव्हता चान्स मिळाला, कधी नव्हे तो चान्स मिळाला, तो 10 वर्षांनी मिळाला आणि तो देखील सिनेमात मिळाला. त्याबद्दल मी विजय सर थँक्यू, एवढंच मी म्हणेन आजच्या दिवशी. म्हणजे अंकुश सर कसं आहे माहिती आहे का, तिथे ना जेव्हा स्ट्रगलर सालाचा बोर्ड होता मागे, पोस्टर होता, खाली एक लाईन होती 7 इंच to 70 mm. ते काही काही गोष्टी ना 7 इंचमध्ये मावत नाहीत, 70 mm वर छान वाटतात. तसं काहीचं स्वरूप आपलंही आहे, त्यामुळे ते तसंही दिसावं, त्यामुळे ती वाट पाहत होतो आम्ही. कुणाला संतोष काही बोलायचं? एक तर आधी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद सर. तुम्हाला खरं तर आपल्या माणसाला धन्यवाद म्हणून आहे, पण सर खरंच मनापासून खूप खूप प्रेम. तुम्ही आलात आणि आम्हाला इतकं प्रोत्साहन दिलं आणि खूप आनंदाचा दिवस आहे. आत्ताच जस्ट बोलणं झालं की 7 इंचा ते 70 mm. मला वाटतं इथे उभं असलेलं प्रत्येक कलाकार हे स्वप्न घेऊन, उराशी बाळगून या क्षेत्रात आलेला आहे. आणि विजू, पुन्हा एकदा आपल्या माणसाला थँक्यू म्हणू नये, पण खरंच प्रेक्षकांतर्फे तुला थँक्यू की उत्तम अशी काहीतरी छान कलाकृती आमच्याकडून करून घेतलीस आणि आता ती 70 mm मध्ये बघायला मिळणार आहे. सो आम्ही तर एक्सायटेड आहोतच आणि तुम्ही असालच, खात्री आहे. नक्की भेटूया 31 जुलैला. बाबा थँक्यू. इथे उपस्थित आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, आपला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात. शिराळ सर, तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सगळ्यांचेच खूप खूप आभार. मला एवढंच बोलायचं आहे की आमच्या आयुष्यात ना 3 F महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला F आहे फ्रेंडशिप, फन आणि फिल्म. आणि मैत्री तर आमची जुनीच आहे, एका वटलेल्या वटवृक्षासारखी आमची मैत्री आहे. इतक्या वर्षाची जुनाट मैत्री, कधी न तुटणारी अशी अतूट आहे. आणि त्या मैत्रीत एक फनसुद्धा आहे आणि आमचं स्वप्न आहे फिल्मचं, जे आम्ही चौघांनी मिळून पाहिलं, जे आता पूर्ण होतं आहे. आणि त्यामध्ये आमच्याबरोबर मराठीतलं सुपरस्टार अँकी बॉय, माझा लाडका अंकुश चौधरी आमच्याबरोबर या प्रवासात सामील आहे. खूप आनंद होतो आणि खूप उत्साह आहे आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत, याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. कुशल मी जरा 2 मिनटं घेतो सर. आम्ही ना अशा एका क्षेत्रामध्ये काम करतो ना, जिथे आम्ही प्रत्येक प्रोजेक्ट नंतर साधारणपणे अनएम्प्लॉईड होतो. सर तुम्ही आहात म्हणून धाडस करतो हे सगळं बोलण्याचं. दर 3-4 महिन्यानंतर आम्ही बेकार लोक असतो सर, आमच्याकडे काम नसतं. तर आमच्याकडे घरी ज्या पद्धतीने बघितलं जातं ना सर, आम्हाला फार लाज वाटते स्वतःची. काम का ना काज का, ते काय म्हणतात ना, अनाज का दुश्मन अनाज का वगैरे, अशा पद्धतीने बघितलं जातं. पण ह्या सगळ्यामध्ये जर सुखाची गोष्ट काय असेल ना, तर आमचे मित्र. म्हणजे सर आमच्याकडे काम नसेल ना, तर ह्यांना काहीच वाटत नाही सर, कारण त्यावेळेला ह्यांच्याकडे पण काही काम नसतं. म्हणजे मी काही कमवत नसेल ना, आणि आम्ही वाट बघत असतो दुसरा बेरोजगार होण्याची. आणि सर म्हणजे आम्ही काही कमवत नसलो ना तर ह्यांच्या नजरेत काहीच प्रॉब्लेम होत नाही सर, कारण हे पण गरीब काही कमवत नसतात त्यावेळेला. मग सर आम्ही यावेळेला काय करतो, जेव्हा आम्ही बेकार असतो ना, यावेळेला आम्ही ठरवतो की आपण मजा करायला म्हणून गोव्याला जाऊया. आणि गोव्याला जाण्याचं प्लॅनिंग करण्यासाठी आम्ही बसतो, ते आम्ही नुसतेच बसतो. मग बसल्यानंतर मात्र सर आम्ही एकदम क्रिएटिव्ह वगैरे होतो. आणि मग असंच एकदा क्रिएटिव्ह झालेलं असताना आम्ही विजू मानेला फोन केला की विजू सर की विजू मानेनं फोन केला की विजू सर तुमचं काय चाललंय, काय कामधंदा काय. तर ते म्हणाले की मी पण सध्या बेकारच आहे. मग म्हटलं चला सगळे बेकार मिळून एक सिनेमा करूयात आपण. अशाच एका पद्धतीने आम्ही ह्या क्रिएटिव्ह काम करत असताना अंकुश दादाला फोन केला. म्हटलं क्या अंकुश सर, क्या काम धंदा कैसा चल रहा है. तर अंकुश दादा काय म्हणाले मी काय सांगू, आज ते तुमच्या समोर आणि आमच्या सोबत उभे आहेत. पण सर असा आमचा हा सिनेमा आहे जो ह्या सगळ्या टीमने मिळून बनवलेला आहे, हा तुमच्या समोर आलेला आहे. मगाशी बाबा म्हणाला की 3 F महत्त्वाचे असतात, एक मैत्री, फन आणि फिल्म. मी सांगतो मित्रांमध्ये एक 4था F पण असतो. नाही तो नाही, फायनान्स सर, फायनान्स. हा जो काही आम्ही क्रिएटिव्ह घाट घातलाय त्याला फायनान्स पण महत्त्वाचा आहे ना. तर तेव्हा आमचा एक आणखीन मित्र असतो जो धावून येतो, तो म्हणजे संदीप वेंगुर्लेकर. दादा इकडे या ना प्लीज. नाही इकडे या.
अरे तुमचा पैसा लागलाय, तुम्ही या. तर तुम्हाला मी सांगतो, असा एक मित्र धावून येतो, म्हणजे जेव्हा 4 बेकार मित्रांकडे काम नसतं, तुम्हाला हे सजेशन आहे माझं, तेव्हा आयुष्यात असा एक मित्र ठेवा ज्याच्याकडे खूप काम असतं. तर असाच एक संतोषचा पण मित्र इथे येऊन बसलेला आहे, पण ठीक आहे. महेश दादा, तर फायनली हे प्रोडक्ट आता सिनेमा आमचा इथे आलेला आहे. तर तुमच्या आयुष्यात जर का असे काही मित्र असतील जे तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतील, आणि त्यांचं गोव्याचं प्लॅनिंग पूर्ण होत नसेल, तर तुम्ही आमच्याबरोबर पिकनिकला या. 31 जुलैला आम्ही पिकनिकला चाललोय थिएटरामध्ये, मामाच्या गोव्याला जाऊया. थँक्यू. वा. पण आपण खरंच म्हणतो की बऱ्याचदा असे गोव्याचे प्लॅन होतात ते कॅन्सल होण्यासाठी. पण येस सर, मला शुभेच्छा देताना मुद्दामून एक गोष्ट सांगायची की खरं आहे की स्ट्रगलर सालाच्या भाषेला माझं समर्थन पुरस्कार मी करत नाहीच, पण हा सिनेमा जो काय आहे ना, हा सेन्सॉर्ड होऊन आलेला आहे. त्यामुळे या सेन्सॉर्ड फिल्मचं लॉन्च करताना मला फक्त कुशलला एवढं सांगायचं, एकदा ते बोल ना. आशिष सर थँक्यू, तुम्ही हे बोलला दादा. आशिष सरांनी आम्हाला एक वचन दिलं होतं, अगदी आम्हाला पर्सनली दिलं होतं वचन, पण मी आज जाहीर सांगतो सर, सॉरी, की कधीतरी सर आमचा सिनेमा करतील आणि त्याचं नाव दादा ठेवायचं आहे. मी मला हे दादा हे इतकं उत्तम त्याच्याकडून येतं, हे काय मी दिग्दर्शित केलेलं नाही, ते कसं आतून येतं आणि काय येतं ते जरा सांग. म्हणजे काय आहे तुझ्या आत असं? सर ह्याचं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला सांगतो की जगात खूप मोठे मोठे कलाकार आहेत सर. मी जसं आमचा अभिजित चव्हाण खूप जबरदस्त ॲक्टर आहे, आम्ही त्याला कॉम्पिट नाही करू शकत. मग आपण असं काय करायला हवं की आपल्याला काम मिळायला हवं? तर देवाने माझ्याकडे एक स्ट्रॉंग गोष्ट दिली आहे, ती म्हणजे गरीब चेहरा. मी जमेल तेवढा तो गरीब करतो की लोकांना असं वाटेल, अरे अभिजितला नको, कुशाला काम देऊया आपण. म्हणून मला आधी काम मिळतं. आणि सर मी जितक्या वेळेला पण माझे ब्लड टेस्ट केलेले आहेत ना, प्रत्येक वेळेला तिथे लाचार पॉझिटिव्ह आलेलं आहे सर. त्या ब्लड ग्रुपमधनं निघालंय हे दादा. वा. नाही पण आपण बऱ्याचदा म्हणतो ना की गोव्याचे प्लॅन बनतात ते कॅन्सल होण्यासाठी, पण हा 31 जुलैचा प्लॅन कोणी कॅन्सल करणार नाहीये, कारण त्याला म्युझिकची जोड आहे अवधूत दादाची. त्यामुळे मला अवधूत दादाकडे सुद्धा वळायचं. अवधूत दादा, तुला किती मजा आली हे गोव्याचं सगळं प्रोजेक्ट रन करत असताना? प्लीज तुझ्याकडनंही जाणून घ्यायला आवडेल. सर्वांना नमस्कार. मी एवढंच सांगेन की विजू आणि आम्ही वर्षानुवर्षाची मैत्री आहे, आणि मी अगदी लहान होतो तेव्हापासूनची आमची मैत्री, आणि काम सुरू केलेल्यापासून पण जवळपास 20-25 वर्षाची मैत्री आहे. आम्ही जेव्हा पांडू सिनेमा जो एकत्र केला आणि त्यामधनं जे म्युझिक करायची संधी मला मिळाली, आणि त्याच्यात जी सुपरहिट गाणी आली की केळेवाली असू दे किंवा बुरुम बुरुम असू दे, किंवा दादा परत या ना, हसवाना, दादा कोंडकेंना श्रद्धांजली देणारं गाणं बनवलं त्यांच्या स्टाईलचं, ही सगळी जी संधी मला दिली ती मला विजूनी दिलेली आहे. त्यामुळे विजूचा फोन येतो त्यावेळेला मी ऑलवेज रेडी असतो. आणि ह्या वेळेला तर त्यांनी विषयच असा निवडला आहे की त्यांनी गाण्याच्या सिच्युएशन्स, नंबर सांगायला हरकत नाही, 5 काढल्या तर माझ्याकडनं अजून 10 निघाल्या होत्या. म्हणजे 15 गाण्यांचा पिक्चर होऊ शकला असता. आम्ही गाणी कट करत निघालो, आणि आतापर्यंत जी काही गाणी झाली आहेत, आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड की ती कधी तुमच्या कानावर पडतायत, आणि पुन्हा एकदा पांडूसारख्या त्या गाण्यांना देखील तुम्ही प्रेम द्याल ह्याची मी वाट बघतोय. मी एवढंच म्हणतो की मी पण एक स्ट्रगलरच आहे, आणि मला या स्ट्रगलर लोकांनी त्यांच्यात सामावून घेतलं ह्याबद्दल मी खूप आनंदी आहे. थँक्यू. ऑन अ क्लोजिंग नोट, माझ्या साठी आलेले खूप जण आहेत, पत्रकारांपैकी खूप मित्र आहेत. मंदार दिसतोय तिकडे, निलिमा आहे, गणेश दिसतोय. सगळ्यांना ना थँक्यू, तुम्ही वाट पाहिलीत आमच्या या कार्यक्रमासाठी आणि इथे आलात. महेश दादा आहेत, आमचे नानूबाई आहेत. नानूबाई, कधीही मी हात मारल्यावर जो माणूस उभा असतो इंडस्ट्रीतले अनेक मित्र इथे समोर आहेत. हां, बसलेले असले तरी उभे दिसतात ते ते ॲक्च्युली बसलेत नानूबाई, पण ते आम्हाला उभं करणं त्यांचा हात आहे. श्वेताताई परुळेकर, आपण आलात, खरंच खूप बरं वाटलं. इतक्याशा शब्दावर तुम्ही आलात. अर्थात साहेबांनी विनंती केली, मी पण विनंती केली, पण हे सगळं प्रेम आहे ना तुमचं, या प्रेमामुळे हे जे मागे दिसतंय ना सगळं ते होऊ शकलंय. हे प्रेम पुन्हा परावर्तित होऊ द्या, एवढंच फक्त शेवटचं मला सांगायचं होतं.
अगदीच पुन्हा एकदा आवर्जून सांगावं असं वाटतं 31 जुलै तारीख विसरू नका. तिथून मग तो फ्रेंडशिप वीक जसं आता सरांनी म्हटलं त्याप्रमाणे ती फ्रेंडशिप जपण्यासाठी म्हणून थिएटर्सपर्यंत आपल्याला जायचं आहे, पण तोच गोडवा राखण्याची वेळ मात्र आली. पुन्हा एकदा मी विनंती करतोय आपण केक आपण पुढे घेऊन येऊया आणि मी आशिष शेलार साहेबांना विनंती करतोय की आपण या केक कटिंग सेलिब्रेशनमध्ये सगळ्यांना आपण सामील करून घेऊया.